नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा सलाम नमस्ते अभ्यासत आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। चला तर सुरुवातीला आपण राहिलेल्या पाठातील परिच्छेदाबद्दल जाणून घेऊया। शेखने त्याची बहीण जुबेदाच्या मृत्यूनंतर लेखिकेने जी मदत केली होती ती त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत केली होती आणि जी मदत लेखिकेने केली होती तर शेखने जुबेदाच्या मृत्यूनंतर उरलेली रक्कम लेखिकेला आणून दिली आणि त्या पाठीमागे जुबेदाचे जे विचार आहे ते ऐकून लेखिकेचे डोळे थोडे पाणावले। पुढे लेखिका म्हणते, इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं म्हणजेच कोणी, जुबेदाने दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती। विस्मयचकित म्हणजे आश्चर्यजनक किंवा आश्चर्यकारी। आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचे विचार करणारी माणसं या जगात विरळ म्हणजे निराळे। इथे तुमचं शिक्षण, भाषा, जात पात, धर्म या कशाचा संबंध नसतो। त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते। तर बघा इथे लेखिका सुधाजी यांनी स्वतः या पाठामध्ये आपला स्वतःचा अनुभव आपल्याला सांगितलेला होता की या संस्थेमार्फत पैसे मिळवण्यासाठी लोक कितीतरी खोट्या गोष्टी सांगून मदत मिळावी म्हणून आईवडिलांना निराधार सांगायचे किंवा स्वतः पालक आपली मुलंच अनाथ आहेत असं केवळ छोट्याशा स्कॉलरशिपसाठी खोटी कारणं सांगायची। पण जुबेदाने की जी मदत लेखिकेने ज्या गोष्टीसाठी केलेली होती ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या पैसे त्याने पुन्हा लेखिकेला परत केले आणि त्या उरलेल्या पैशातून इतर कोणी गरजवंताची गरज भागवली जाईल ही कल्पना किंवा हे जे विचार होते या विचारासाठी इतर लोकांबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती असावी लागते। हृदयामध्ये म्हणजेच मनामध्ये अपार करुणाची भावना असावी लागते। हे इथे लेखिकेने आपल्याला सांगितलेले आहे। लेखिका पुढे म्हणतात की मी तो लिफाफा तसा शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबुसमसाठी आहेत। अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे। तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग। आता बघा इथे लेखिकेने जे पैसे शेख घेऊन आला होता आणि जुबेदाने त्याला सांगितलं होतं की ते लेखिकेला परत करा, पण लेखिकेने ते पैसे घेतले नाहीत। तो पैशांचा भरलेला लिफाफा जो होता तो लेखिकेने शेखला परत केला आणि ते उरलेले पैसे जे होते ते तबुसमसाठी तिच्या भविष्यासाठी मदत म्हणून ठेवायला सांगितले आणि अशी विनंती सुद्धा केली की जर ईश्वराची तिच्यावर मेहरबानी असू दे म्हणजेच अल्लाची। आता इथे बघा आपल्याला लेखिका सुद्धा स्वतः म्हणत आहेत की विविध असं जो आपण विचार करतो, जी विचारसरणी जुबेदा किंवा शेखची होती, तर इथे लेखक सांगतात की इथे तुमचं शिक्षण किंवा भाषा, जात पात, धर्म ह्या कशाचाच संबंध नसतो। आता इथे बघा लेखिका ज्या आहेत त्या वेगळ्या धर्माच्या आहेत आणि शेख आणि जुबेदा आहे ते वेगळ्या धर्माचे आहे, पण यातून आपल्याला एकात्मतेची भावना पाहायला मिळते की जे विचार लेखिकेचे होते, जे विचार जुबेदाचे होते, जे विचार शेखचे होते, त्यामध्ये जी भावना होती ती फक्त ते जरी विचार त्यांचे वेगळे होते किंवा भाषा त्यांची वेगळी होती, जातपात वेगळे होते, वेगळ्या धर्माचे होते, शिक्षण त्यांचं वेगळं होतं की लेखिकेचं जे शिक्षण होतं ते जास्त होतं पण शेखचं आणि जुबेदाचं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं। पण ह्या सगळ्यांमध्ये कितीही तफावत असली तरी ह्या सर्वांमध्ये आपल्याला एक गोष्ट निश्चित पाहायला मिळते ती म्हणजे ह्या तिघांच्याही मनामध्ये
इतरांबद्दल अपार करुणा होती, अपार सहानुभूती होती. मग ती लेखिका स्वतः असू दे किंवा शेख असू दे किंवा मग झुबेदा असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणून लेखिकेने हे जे काही उरलेले पैसे होते ते तबस्सुमच्या भविष्यासाठी शेखला घ्यायला सांगितले आणि पुढे विनंती केली की तिला नीट शिकू दे, शिक्षण करू दे, आणि जर ह्या गोष्टीसाठी तुला कसलीही मदत हवी असेल तबस्सुमच्या भविष्यासाठी तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. आता बघा, लेखिकेने अजून तबस्सुमसाठी प्रार्थना केली की ईश्वराकडे तिने प्रार्थना तर केलीच, पण अजून तिच्या भविष्यासाठी ते सांगत आहे की इतरांविषयी झुबेदाच्या मनामध्ये जशी करुणाची भावना आहे तशीच करुणाची भावना, इतरांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, ह्या सगळ्या भावना झुबेदाप्रमाणेच तबस्सुममध्येही तिच्या आईपेक्षा अधिक जास्त प्रमाणात येऊ दे, अशी ती अपेक्षा किंवा आशा त्या तबस्सुमकडून किंवा शेखकडून करते, जेणेकरून शेखने शेख किंवा झुबेदामध्ये जे काही संस्कार झालेले होते ते संस्कार त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा येऊ दे, जेणेकरून ते संस्कार घेऊन पुढे त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहायला मिळेल. आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहीत आहे. आता इथे लेखिका आपल्याला सांगत आहे की आपला भारत राष्ट्र आपण जे म्हणतो, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची जी भूमी आहे, धरती, पृथ्वी पण म्हणू शकतो आपण, भूमी या शब्दाला समानार्थी शब्द पृथ्वी, जमीन येऊ शकतो. तर आपली ही जी मातृभूमी जी आहे किंवा आपला जी देश जो आहे त्याची जी ते का संपन्न आहे किंवा श्रीमंत का म्हटला जातो, तर तो कोणी सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, तर या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. तर बघा, इथे लेखिकेने आपल्याला याच्यातून एक संदेश दिलेला आहे की आपल्याला आपल्या देशाबद्दल नेहमी प्रेम असतं आपलं की नाही आपल्या देशाबद्दल. तर मग आपला हा जो देश आहे तो श्रीमंत आहे, तर त्यामध्ये जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहेत की आपल्या देशामध्ये सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून हा देश श्रीमंत नाही, तर झुबेदासारखे किंवा शेखसारखे जे काही लोक आहेत की त्यांच्यामध्ये अपार करुणाची भावना आहे, इतरांबद्दल सहृदयची जी भावना आहे, त्यामुळे आपल्या देशाची श्रीमंती नक्कीच वाढणार आहे. आणि आपल्याला देशाची ऐश्वर्य किंवा श्रीमंती जर अजून अशी वाढवायची असेल तर तबस्सुम सारख्या पुढील भावी पिढीमध्ये सुद्धा हे संस्कार उतरले पाहिजे, जेणेकरून आपली भूमी ही अजून ऐश्वर्य संपन्न होऊ शकेल. पुढे लेखिका म्हणतात की तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणे शेखलाही कठीण जात होतं. तर बघा, इथे लेखिकेने आपल्याला पाठाच्या माध्यमातून अनेक चांगले संदेश दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठ अभ्यासला आणि पाठाचा संदेश आपल्याला नक्कीच समजलेला आहे. आता आपण ह्या पाठाखाली आलेला स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील वाक्यामधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. तर आपल्याला बघा काही संवाद दिलेले आहेत, ते वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य वाचून आपल्याला ते वाक्य ज्यांनी बोललेले आहे त्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तींचा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तो गुण कोणता आहे तो आपल्याला ओळखून लिहायचा आहे. तर चला आपण उत्तरं पण पाहूया. प्रश्नांमधून आपण उत्तरं जाणून घेऊया. सुरुवातीला आपण प्रश्न वाचूया. प्रश्न अ, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. मग ह्या वाक्यामध्ये आपल्याला लेखिकेबद्दल कोणता गुण दिसून येतो ते सांगायचं आहे. तर याच्यामधून आपल्याला लेखिकेचा आस्था, इतरांबद्दल जी काही आस्था किंवा परोपकाराची भावना जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्ही उत्तरामध्ये लिहा आस्था किंवा परोपकार. नंतर आ, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. तर हा संवाद कोणाचा आहे? शेखचा संवाद आहे. आणि ह्या वाक्यातून शेखला त्याच्या मुलाविषयी
वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, मायाळू, ममता हे गुण आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं उत्तर तुम्ही मायाळू किंवा ममता लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे ई. मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमची मदतीची जास्त गरज आहे. तर याच्यातून आपल्याला सहानुभूती हा गुण पाहायला मिळतो. हा संवाद कोणाचा आहे? शेख यांचा आहे, लेखिका बरोबर झालेला आहे. नंतर प्रश्न ई. मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. तर हा संवाद लेखिका आणि शेख यांच्यामध्ये झालेला आहे. तर याच्यामध्ये कृतज्ञताची भावना आपल्याला पाहायला मिळते की झुबेदाला जी मदत लेखिकेने केली होती तर त्याबद्दल ती तिची भावना मनातील व्यक्त करते. त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे कृतज्ञता. नंतरचा प्रश्न आहे ऊ. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. तर याच्यामध्ये लेखिकेचा कोणता गुण आपल्याला पाहायला मिळतो? तर सहसंवेदना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. स्वभाव वैशिष्ट्य लिहा. तुम्हाला काही चौकटी दिली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला झुबेदाचा भाऊ म्हणजे शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य लिहायची आहेत. तर आता चौकटीमध्ये बघूया तुम्ही काय काय लिहिणार उत्तर. तर आपल्याला कोणते कोणते शेख महम्मदमध्ये गुण पाहायला मिळतात? तर पहिला आहे कष्टाळू वृत्ती, दुसरा आहे प्रामाणिकपणा, तिसरा आहे दुसऱ्यांविषयी तळमळ आणि चौथा आहे माणुसकी. तर हे गुण आपल्याला किंवा हे स्वभाव वैशिष्ट्य शेख महम्मद याच्यामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. शेख महम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? तर उत्तर आहे उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे. खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उधळपट्टी करता कामा नये. ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाच्या कृतीतून मिळते. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांची. प्रश्न वाचूया आपण. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. तर इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला मी उत्तर लिहून दिलेले आहेत. तर आपण शब्द आणि त्याची उत्तरं पाहूया. एक ऑफिस. ऑफिसला आपण मराठीमध्ये म्हणतो कार्यालय. दुसरा आहे चेक. चेकला आपण मराठीमध्ये म्हणतो धनादेश. आता हे तुम्हाला बघा, हे शब्द चेक हा शब्द इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्याला मराठीत त्याचा अर्थ लिहायचा आहे. तर चेक ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे धनादेश. नंतर तिसरा आहे हॉस्पिटल. हॉस्पिटलचा मराठी अर्थ आहे दवाखाना. चौथा आहे ॲडव्हान्स. ॲडव्हान्सला आपण मराठीमध्ये म्हणतो आगाऊ रक्कम. पाचवा आहे ऑपरेशन. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शस्त्रक्रिया. त्याच्यानंतर 6वा आहे कॅन्सर. कॅन्सरला आपण मराठीमध्ये कर्करोग असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. तर उत्तर आहे या पाठातील शेख महम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेले शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. पुढचा प्रश्न आहे या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. तर उत्तर आहे नेहमीच सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपापल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. तर हे सगळे संदेश आपल्याला ह्या पाठातून मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.